नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, मकर संक्रांती जवळ आली आहे, तर आपण बनवणार आहोत मकर संक्रांतीसाठी सुंदर अशी रांगोळी। तर त्यासाठी आपण 3 ते 1 ठिपके अगोदर काढून घेणार आहोत। या पद्धतीने आपण 3 ते 1 ठिपके काढले आहेत आणि या ठिपक्यांना आपण या पद्धतीने जोडून घेणार आहे। मी आपण सुंदर अशी पतंगाची रांगोळी बनवणार आहोत। आता बघा, हे 3 ते 1 ठिपके आपण असे जोडून घेतलेले आहेत। आता याच लाईन आपण समोर पतंगाचा जो खालचा भाग आहे तो आपण बनवणार आहोत। त्यासाठी आपण या पद्धतीने परत 2 ठिपके त्याच्या खाली देऊन घेणार आहोत। आता हे ठिपके परत तीच लाईन थोडीशी समोर ठिपक्यापर्यंत आणून आपल्याला अशी जोडून घ्यायची आहे। खूप सोपी, सुंदर, आकर्षक अशी रांगोळी आहे। नक्की ट्राय करून बघा। संक्रांती आहे म्हणून आपण इथे पतंगाची रांगोळी बनवत आहोत। बघा, या पद्धतीने आपण पतंग काढून घेतला आहे। बघा, मी आता इकडच्या साईडने आपण बरोबर सर्कल शेप काढून घेणार आहोत। हे जे टोक आहे, आपण बिंदू दिला होता तिथपासून आपण बरोबर अशी गोल आकार काढून घेऊया। तुमच्याकडे काही गोल चाळणी वगैरे असेल तर तेही तुम्ही तिथे वापरू शकता सर्कल शेप येण्यासाठी। या पद्धतीने आपण सर्कल शेप इथे मी काढून घेतला आहे। बघा, त्याच्यानंतर याच्यावरती आपण अशी जाळी काढून घेणार आहे। बघा, मी इथे फेविकॉल बॉटल वापरत आहे। तुम्ही हाताने पण काढू शकता किंवा अशी बॉटल तयार करून ठेवू शकता रांगोळींसाठी। खूप सुंदर याने रांगोळी काढता येते, किंवा मग हाताने सुद्धा तुम्ही सहज अशी डिझाईन बनवू शकता। या पद्धतीने आपण इथे सुंदर अशी ही जाळी काढून घेतलेली आहे। बघा, मी आता याच्यावरती आपण पद्धतीने सिंपल फ्लावर असं मी बनवणार आहे। खूप सोप्या रांगोळी आहेत आणि सुंदर रांगोळी मी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते, ज्या सर्वांना अगदी सहज काढता येतील आणि दिसायलाही आकर्षक अशा। दररोजसाठी, सणासुदीसाठी मी व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। बघा, याच्यामध्ये आपण अशी पांढऱ्या रंगाची लाईन, फेंट लाईन थोड्याशा देऊन घेत आहे। बघा, मी तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यामध्ये रंग सुद्धा भरू शकता। मी फक्त काईटमध्ये आणि हा आपण जो गोल शेप काढला आहे त्याच्यामध्ये रंग देऊन आपण त्याच्यामध्ये मकर संक्रांत लिहिणार आहोत। हॅपी मकर संक्रांती। खूप सोपी रांगोळी आहे, झटपट होते आणि दिसायलाही खूप सुंदर अशी ही रांगोळी दिसणार आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा। तुमच्या मित्रपरिवाराबरोबर ही रांगोळी तुम्ही शेअर सुद्धा करू शकता। आपल्या बऱ्याचशा मैत्रिणी आहेत ज्यांना रांगोळी काढायची खूप आवड असते, पण सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे, येतात काढता पण वेळेवरती रांगोळी आपल्याला आठवत नाही नेमकी आता आज कुठली रांगोळी काढायची। तर तुम्ही चॅनल ओपन करून यूट्यूबला सर्च करू शकता शीतल रंगोली आर्ट। आपल्या चॅनलचा लोगो आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही
माझे व्हिडिओ पण बघू शकता। बरेचसे चॅनल आहेत रांगोळीचे, तुम्ही कुणाचेही व्हिडिओ बघून आकर्षक अशा रांगोळी डिझाईन बनवू शकता। तुम्हाला माझे आवडत असतील तर माझे सुद्धा बघून काढू शकता किंवा मग दुसरेही व्हिडिओ बघू शकता तुम्ही। दररोज काढण्यासाठी पण खूप साऱ्या रांगोळी मी छोटे छोटे व्हिडिओ आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहेत, ते पण तुम्ही बघा। खूप छान छान व्हिडिओ मी टाकलेले आहेत, नक्की बघा। आता आपण या साईडला तुम्हाला जर ठिपके नसतील काढायचे तर तुम्ही असं डायरेक्ट पण काढू शकता किंवा मग असे काईट बनवण्याची सोपी पद्धत ठिपके देऊन पण तुम्ही असं जोडून घेऊ शकता। बघा किती सुंदर दिसत आहे। आता आपण याच्यामध्ये रंग भरून घेऊया। आता आपण याच्यामध्ये शुभ मकर संक्रांत लिहिणार आहोत। बघा या पद्धतीने आपण शुभ मकर संक्रांत इथे लिहून घेतलेलं आहे। तुम्ही मकर संक्रांती दिवशी हळदी कुंकू ज्या दिवशी तुमच्याकडे असेल त्या दिवशी पण ही रांगोळी नक्की काढू शकता। हे आपल्याकडे हळदी कुंकासाठी आपण रांगोळी बनवतो, संक्रांतीचं असं नाही, सौभाग्याचं आहे। आपण हे हळदी कुंकू इथे माझ्याकडे हे रेडीमेड आहे पण ते मी इथं वापरलं आहे। आणि एका साईडने आपण लक्ष्मी पाऊल आहेत तर ते मी इथे ठेवत आहे। बघा हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही इथे एखादं विड्याचं पान ठेवून त्याच्यावरती पण तुम्ही असं हळदी कुंकू वाहू शकता। तर कशी वाटली ही रांगोळी नक्की मला कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप सारे धन्यवाद। भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय बाय सर्वांना।